ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात सध्या टिपू सुलतान या नावावरून मोठा वाद सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर अकोल्यातील महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला दिलेलं टिपू सुलतानाचं नाव हटवावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। अकोल्यामध्ये 12 जून 2012 मध्ये टिपू सुलतानाचं नाव देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल प्रस्तावाचे सूचक होते। दरम्यान आता अकोल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं स्थायी समिती सभागृहाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे। टिपू सुलतान नाव बदलून सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या या मागणीनंतर आता अकोल्यामध्ये स्थायी समिती सभागृहाचं नाव बदलण्यासाठी प्रशासन हे पुढाकार घेतंय का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री यांनी या संदर्भात टिप्पणी केली की हा नराधम आहे, म्हणजे टिपू सुलतान नराधम आहे आणि आमचं पण म्हणण्याचं नराधम आहे, इथे नाव पाहिजे नाही। आमची विनंती आहे, इथे सत्ताधारीमध्ये आम्ही पण सहभागी आहोत, आमचा एक नगरसेवक त्यामुळे आम्ही सहभागी आहोत। आमची विनंती आहे, आयुक्तांना आम्ही पत्र दिला, फोटो आहे टिपू सुलतानचा, हे फोटो काढा, कारण की हे जे ठराव झाले ते चुकीच्या पद्धतीने ठराव झालेला आहे। कुठेही त्याची टिप्पणी नाही आहे, कुठेही तिथे प्रोसिडिंग नाही आहे आणि हे बोर्ड काढून तिथे छत्रपती संभाजी महाराज किंवा APJ अब्दुल कलाम हे फोटो नाव या तिथे देण्यात यावे, आमची विनंती आहे। अन्यथा तुम्ही नाही काढलं नियमाप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने हे फोटो आम्ही इथून काढणार आहे। आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालते। तर मुलुंडमध्ये मेट्रो